नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मराठी नीट के बी यामध्ये. तर आज मित्रांनो, आज आपण पाहणार आहे पोलीस भरतीचा दुसरा पार्ट. म्हणजे यामध्ये आपण पाहणार आहे पोलीस भरतीचा फॉर्म हा कसा भरावा. पहिल्या पार्टमध्ये पाहिलं आपण की पोलीस भरतीसाठी उपयुक्त महत्त्वाचे मुद्दे कोणते. म्हणजे पोलीस भरती करताना तुमची अभ्यासक्रम काय असावा, शारीरिक पात्रता काय असावी, डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहेत, अर्ज कसा करावा, अर्ज करण्यासाठी काय काय महत्त्वाचं आहे ते आपण पहिल्या व्हिडिओत पाहिलं. तो जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल तर वरील दिलेल्या आय बटनात तुम्ही पाहू शकता. तसेच या व्हिडिओमध्ये आपण फॉर्म कसा भरावा ते आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहे. त्यातपूर्वी फॉर्म भरण्यापूर्वी तुमच्याकडे कोणकोणते डॉक्युमेंट्स पाहिजेत ते या ठिकाणी तुम्हाला दिसेल. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की ड्रायव्हिंग लायसन लिहिलेलं आहे. ते ड्रायव्हिंग लायसन फक्त हे चालक भरतीसाठी म्हणजेच फक्त जे कॉन्स्टेबल ड्रायव्हरसाठी फक्त ते लागणार आहे. तर ती याची तुम्ही नोंद घ्या. चला तर फॉर्म कसा भरावा त्यासाठी आपण सुरुवात करू. आपण या वेबसाईटवर आलेलो आहोत. या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल. तर इथं पाहू शकता पोलीस भरती 2022-23 कोरोनामुळे ही 2024मध्ये होत आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता नवीन नोंदणी करणं ह्यासाठी या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर त्यानंतर असा इंटरफेस ओपन होईल. तर हा फक्त इंटरफेस तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही फक्त गुगल क्रोम आणि मोझिला फायरफॉक्स या दोन ब्राउझरमध्ये तुम्ही फॉर्म भरून घ्या. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला इथं आपला ईमेल आय डी टाकायचा आहे. व्हॅलिड ईमेल आय डी टाकायचा आहे, कारण त्याच्यावर तो एक मेल येणार आहे, तो व्हेरीफाय करायचा आहे. त्याच्यानंतर मेल आय डी टाकून झाल्यानंतर खाली आपल्याला पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड हा स्ट्रॉंग प्रकारचा टाका. त्याच्यानंतर पुढे पासवर्ड कन्फर्मसाठी डबल एकदा पासवर्ड टाईप करून घ्या. त्याच्यानंतर खाली मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. फ्युचर रेफरन्ससाठी मोबाईल नंबर हा अचूक टाका, जेणेकरून त्याच्यावरती आपल्याला माहिती पुढील येणार आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला नाव टाकायचं आहे. स्वतःचं नाव, वडिलांचं नाव, आडनाव या पद्धतीने नाव टाकून घ्या. जसं की तुमचं आधार कार्ड आणि 10वीचं मार्कशीट ज्या पद्धतीने आहे ना, त्या पद्धतीने याथे नाव टाकून घ्या. पहिलं नाव, परत मधलं नाव, त्याच्यानंतर आडनाव या पद्धतीने नाव टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मराठीमध्ये नाव टाकू. हे इंग्लिशमध्ये टाकल्यानंतर खाली मराठीमध्ये ते ऑटोमॅटिक येतं, त्या मराठीमध्ये टाकले नाही तरी चालतं. त्याच्यानंतर लिंग, त्याच्यानंतर आधार कार्ड या ठिकाणी टाकून घ्या. आधार कार्डचा नंबर टाकून झाल्यानंतर खाली दिलेल्या मी सूचना वाचली या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. तत्पूर्वी आधार कार्ड पूर्ण व्यवस्थित टाकल्या खात्री करून घ्या. त्याच्यानंतर खाली दिलेल्या कॅपचा टाकून घ्यायचा आहे की 3NK. त्याच्यानंतर खाली दिलेले बटन रजिस्टर या बटनावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर असा इंटरफेस येईल. तुमच्या ईमेल आय डीवर एक व्हेरिफिकेशन लिंक जाईल, ती लिंक ओपन करून क्लिक करायचं आहे. तत्पूर्वी मी लिंक ओपन करून क्लिक करून घेतो. ईमेल आय डीमध्ये पहिल्यांदा एक लिंक येईल, त्याच्यामध्ये एक व्हेरीफायचं बटन असेल, ते व्हेरीफायचं बटन फक्त दाबायचं आहे. त्याच्यानंतर ईमेल व्हेरिफिकेशन सक्सेसफुल मेसेज असा येईल. त्याच्यानंतर याच वेबसाईटवर पुन्हा यायचं आहे. त्याच्यानंतर युजर लॉग इन या बटनावर आपल्याला ईमेल आय डी आणि पासवर्ड टाकून घ्यायचा आहे आणि कॅप्चा टाकून लॉग इन करून घ्यायचा आहे. तर आपण आपल्या डॅशबोर्डवरती येऊ. डॅशबोर्ड हा असा प्रकारचा असेल. या ठिकाणी पाहू शकता मोबाईल नंबर, आधार कार्ड नंबर, लिंग हे सर्व माहिती दिसेल. त्याच्यानंतर वरती अर्ज आणि छायाचित्र याच्यामध्ये पदासाठी अर्ज करा या बटनावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर खाली घेऊन इथं आपल्याला स्वतःचं नाव इंग्रजीमध्ये टाकायचं आहे. त्याच्यानंतर मधलं नाव टाकायचं आहे, म्हणजे वडिलांचं नाव. त्याच्यानंतर आडनाव टाकून घ्यायचं आहे. त्याच्या खाली आईचं नाव टाकायचं आहे आपल्या. हे टाकून झाल्यानंतर खाली मराठीमध्ये ते ऑटोमॅटिक सर्व माहिती येईल, आपलं नाव वगैरे ते सर्व माहिती. फक्त व्यवस्थित टाका, चूक काय करू नका याच्यामध्ये. त्याच्यानंतर कोणत्या पदासाठी अर्ज करायचं ते सिलेक्ट करा. त्याच्यानंतर कोणत्या जिल्ह्यात आपल्याला अर्ज करायचा ते या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या कास्टनुसार कोणत्या जिल्ह्यात किती जागा ते प्रमाणे ते आधी बघून घ्या. त्याच्यानंतर अर्ज करून घ्या, म्हणजे तुम्हाला अर्ज करायला सोपं पडेल. या पद्धतीने मला पुणेमध्ये अर्ज करायचा, तर मी पुणे रूरल सिलेक्ट करून घेतो. त्याच्यानंतर या ठिकाणी विचारेल तुम्ही आरक्षण कोणतं पात्र आहे का, तर ही सर्व माहिती वाचा. कोणत्या आरक्षणाला पात्र असेल तर यस करा, नसेल तर प्रत्येकाला नो करून टाका. त्याच्यानंतर खाली विचारेल तुमची कास्ट कोणती,
तर कास्ट या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचे आहे आणि कास्टमध्ये येत असेल तर या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेटचा नंबर टाकायचा आहे, जो की कास्ट सर्टिफिकेटवरती असतो. त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट कधी आपल्याला भेटलं ती तारीख या ठिकाणी टाकून घ्यायची आहे, ते पण कास्ट सर्टिफिकेटवरती असते. तारीख टाकून झाल्यानंतर शिक्षण तुमचं टाकायचं आहे 12वी. कॉन्स्टेबलसाठी 12वी पास आहे, तर त्याच्यानंतर 12वीचा बोर्ड सर्टिफिकेट क्रमांक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. जर काही व्यक्तींकडे बोर्ड सर्टिफिकेट नसेल तर ते भेटण्याचा प्रयत्न करून घ्या. जर ते काहीच भेटत नसेल तर 12वीच्या मार्कशीटचा नंबर टाकून घ्या या ठिकाणी आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनपर्यंत तुमचं बोर्ड सर्टिफिकेट तुम्हाला भेटलं पाहिजे. या पद्धतीने तुम्ही फॉर्म भरून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी तुमची जन्मतारीख टाकून घ्या. जन्मतारीख टाकून झाल्यानंतर वय ॲटोमॅटिक येईल. त्याच्यानंतर पुढील पान या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपल्याला आपला घराचा ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे. घराचा ॲड्रेस टाकून घ्या व्यवस्थित बरोबर. फ्युचर रेफरन्ससाठी तुम्हाला कोणता प्रॉब्लेम यायला नको, त्यामुळे घराचा ॲड्रेस मी व्यवस्थित टाकून घेतो आणि पुढे स्किप करून घेतो थोडंफार इथे. या ठिकाणी मी सर्व माहिती टाकून घेतली, पिनकोड टाकून घेतला. त्याच्यानंतर निवासस्थान अपडेट एकच आत्ता आहे का क्लिक करून पुढील पानावर क्लिक करायचं आहे. जर दोन्ही ॲड्रेस सेम असतील तर त्याच्यानंतर धर्म सिलेक्ट करा. या ठिकाणी आपली जात टाकून घ्यायची आहे, आपण कोणत्या जातीतून येतो ते. त्याच्यानंतर पोट जातमध्ये आपल्याला हिंदू चांभार असं लिहायचं आहे. जर तुमची कास्ट कोणती येत असेल तर त्या पद्धतीने हिंदू आणि त्यापुढे तुमच्या जातीचं नाव असं लिहून टाकायचं आहे. त्याच्यानंतर विचारेल शासकीय कर्मचारी वगैरे आहे का. त्याच्यानंतर महाराष्ट्राचा रहिवासी डोमासेल आहे का, तर डोमासेल येस करून या ठिकाणी डोमासेलचा क्रमांक टाकून घ्यायचा आहे. डोमासेल सर्टिफिकेट असणं हे कंपल्सरी आहे, ते प्रत्येकाकडे असलेच पाहिजे. डोमासेल सर्टिफिकेट डोमासेल हे कंपल्सरी आहे, टोकन चालणार नाही, त्याचं ओरिजिनल डोमासेलच पाहिजे या ठिकाणी. त्याच्यानंतर डोमासेल क्रमांक टाकून डेट टाकून घ्यायची आहे. त्याच्यानंतर खाली यायचं आहे. जर तुम्हाला नॉन क्रिमिनलमध्ये येत असेल तर नॉन क्रिमिनलचा नंबर टाकून घ्यायचा आहे या ठिकाणी. नॉन क्रिमिनल फक्त हे कास्टवाल्यांसाठी येतो, OBC SC VGNT वगैरे त्यांच्यासाठी. त्याच्यानंतर ह्या दोन गोष्टी तुम्ही वाचून यस और नो करून घ्यायच्या आहे. शक्यतो यसच करून घ्यायचे आहे या ठिकाणी. तर NCC आहे का विचारेल, मोटर 4 व्हीलरचं लायसन आहे का विचारेल तुमच्याकडे, संगणक अडतानीमध्ये कॉम्प्युटरचं कोणतंही सर्टिफिकेट चालतं असेल तर येस करा, नसेल तर नो करा, काय अडचण नाही, ते नंतर सबमिट केले तरी चालतं सर्टिफिकेट. त्याच्यानंतर 12वीच्या डिटेल्स टाकायचे आहेत. 12वी कोणत्या विद्यापीठातून झाली किंवा कोणत्या बोर्डातून झाली ते या ठिकाणी बोर्डाचं नाव टाकून घ्यायचं आहे. महाराष्ट्रामध्ये कोणाची 12वी झाली असेल महाराष्ट्र स्टेट बोर्ड तर प्रत्येकाने महाराष्ट्र स्टेट बोर्ड टाकून घ्यायचं आहे. अदरवाईज तुमचं कोणतं दुसरा बोर्ड असेल तर दुसरा बोर्ड टाकून घ्या. त्याच्यानंतर तुम्ही पास झालेली पास तारीख टाकून घ्या. निकाल कोणत्या वर्षी लागला ते टाकून घ्यायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला 600पैकी किती मार्क्स पडले ते टाकून घ्या आणि एकूण किती मार्क्स होते ते टाकून घ्यायचं, 600 किंवा 650पैकी. तर या ठिकाणी विचारेल तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण आहे का, असेल तर येस करा, नसेल तर नो करा. असेल तर येस करून कोणत्या फील्डमधून तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण झाले आहे ते या ठिकाणी सिलेक्ट करा. त्यानंतर विचारेल पोस्ट ग्रॅज्युएशन झालं आहे का, असेल तर येस करा, नसेल तर नो करा. हे महत्त्वाचं पॉईंट आहे, हे वाचून व्यवस्थित तुम्ही भरून घ्यायचं आहे. जर तुमची निवड झाली पण अंतिम यादीत निवड झाली नाही तर करार पद्धतीने तुम्ही त्यांच्यासोबत काम करायची इच्छा आहे का तुमची कॉन्ट्रॅक्ट बेसवरती. जर तुमची असेल इच्छा तर येस करा, नसेल तर नो करा आणि पुढे जावा. शक्यतो येस केलेलं चांगलं आहे, तर प्रत्येकाने हे पॉईंट महत्त्वाचा आहे, हा पॉईंट वाचून येस करा. त्याच्यानंतर खाली दिलेले प्रतिज्ञापत्र डिक्लेरेशन येस करून अर्जाचे पूर्णदर्शी या बटनावर क्लिक करून फॉर्म आपण पूर्ण एकदा वाचून घ्यायचा आहे. भरलेली माहिती सगळी बरोबर आहे का हे एकदा चेक करून घ्यायचं आहे. एकदा भरलेला फॉर्म परत एडिट करता येत नाही, त्यासाठी हा फॉर्म एकदा व्यवस्थित पूर्णपणे वाचून घ्या. काही मिस्टेक वगैरे काही चूक आहे का नाही याचा पूर्ण तपशील करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतरच फॉर्म हा सबमिट करून घ्यायचा आहे. या फॉर्ममध्ये काही चूक असल्यास हे इथून बॅक यायचं आहे आणि मागील पृष्ठ करत ज्या ठिकाणी माहिती चुकली आहे ते तेथे जाऊन बरोबर करून घ्यायचे आहे. या पद्धतीने तुम्ही सर्व माहिती भरलेली एकदा व्यवस्थित वाचून घ्यायची आहे. सर्टिफिकेट क्रमांक तारीख हे बरोबर टाकले का याची पण आपण खात्री करून घ्यायची आहे. या ठिकाणी मी पूर्ण खात्री करून घेत आहे. फॉर्म चेक करायला थोडाफार वेळ जाऊ शकतो, पण फॉर्म व्यवस्थित चेक करून घ्या.
हा फॉर्म भरणे हा पूर्ण गरजेचा आहे. कारण पोलीस भरती ही 4-5 वर्षातून एकदा सुटते. त्यामुळे माहिती व्यवस्थित वाचून करा. जर बरोबर असेल तरी जतन करा या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपला अर्ज क्रमांक येईल. या पद्धतीनं फॉर्म हा आपल्याला भरून झालेला आहे. याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे आहे. तर या ठिकाणी या बटनावर क्लिक करून आपल्याला फोटो आपण या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. या ठिकाणी छायाचित्र अपलोड करा या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी सिलेक्ट फोटो या बटनावर क्लिक करायचं आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी रुंदी आणि हाईट हे 160 ते 200 पिक्सेल याच्यामध्ये पाहिजे. ते कसं करायचं मी या ठिकाणी दाखवतो. राईट क्लिक करून एडिट या बटनावर क्लिक करायचं आहे. म्हणजे आपण पेंटमध्ये जाऊ. तर या ठिकाणी रिसाईजमध्ये येऊन पिक्सेलवर चेक करायचं आहे. तर या ठिकाणी रुंदी ही 160 ठेवायची आहे आणि उंची ही 210 ठेवायची आहे आणि ओके बटनावर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपली साईज आणि फोटो हे करेक्ट अरेंज होईल. त्याच्यानंतर फोटोचं नाव आपल्याला व्यवस्थित द्यायचं आहे. या ठिकाणी पाहू शकता तसेच अपलोड केल्यानंतर प्रतिमा अवैध येत आहे. तर या ठिकाणी आपण पुन्हा एकदा छायाचित्र अपलोड करा या बटनावर यायचं आहे. तर या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी मी फोटो अपलोड करून घेतलेला आहे. तर याच्यानंतर सिग्नेचर पण अशीच अपलोड करायची आहे. ह्याची रुंदी ही 256 पाहिजे आणि उंची ही 64 पाहिजे. तर ती या रिसाईज या बटनावर यायचं आहे. या ठिकाणी पिक्सेलमध्ये येऊन इथं रुंदी ही 256 करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर खालची उंची ही 64 करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर ओके करून सेव्ह करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर याची नाव आपल्याला चेंज करून घ्यायचं आहे. नावामध्ये कोणतीही स्पेस वगैरे कोणता सिम्बॉल वापरायचा नाही. जर तसं वापरलं तर फोटो अपलोड होणार नाही. या ठिकाणी आपले फोटो आणि सिग्नेचर अपलोड झालेले आहेत. तर या ठिकाणी पाहू शकता. त्याच्यानंतर बॅकचं बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी पेमेंट करून घ्यायचं आहे. कास्टसाठी ₹350 पेमेंट येतं आणि ओपनवाल्यांसाठी ₹450 पेमेंट येतं. तर या ठिकाणी पे नाव या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पुढे जा या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली दिलेल्या ऑनलाईन भरणा या बटनावर क्लिक करून खाली दिलेला कॅप्चा त्या खालच्या बटनात आपण व्यवस्थित रकान्यात भरून घ्यायचा आहे. या ठिकाणी कॅप्चा टाकून झाल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. तर आपण पेमेंटच्या ऑप्शनवरती आपण जाऊ. त्याच्यानंतर क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पेमेंट प्रोसिड या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथं ऑप्शन येतील नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, UPI वगैरे. तुम्हाला तर माहीतच आहे UPI आपलं सोपं असतं, त्यामुळे UPIवर क्लिक करून घेऊ आपण. याच्यानंतर QR कोड ओपन झालेला आहे. मोबाईलमध्ये आपण Google Pay, फोनपे किंवा कोणतं पण पे असेल तुमच्याकडं तरी त्या पे बटनावरून स्कॅनर हा स्कॅन करून घ्यायचा आहे आणि पेमेंट हे कंप्लीट करून घ्यायचं आहे. मी 1 मिनिटात हे पेमेंट हे कंप्लीट करून घेतो मोबाईलमधून. मोबाईलमध्ये पेमेंट कंप्लीट झाल्यानंतर जरा थांबायचं आहे. इथं ॲटोमॅटिक पेज हे रिफ्रेश होईल. या ठिकाणी पेमेंट कंप्लीट झाल्यानंतर ॲटोमॅटिक पेज रिफ्रेश झालेलं आहे. तर या ठिकाणी पेमेंटची रिसिप्ट येईल आपली. तर त्याच्यानंतर खालील ऑप्शन दिसेल तुम्हाला प्रिंट रिसिप्ट. याची प्रिंट काढून ठेवायची आहे तुमच्याजवळ. मी आत्ता सध्या हे सेव्ह करून ठेवतो आहे. त्याच्यानंतर मी प्रिंट करेन ह्याची लास्ट आहे. त्याच्यानंतर याचं बॅकचं बटन दाबून घ्यायचं आहे किंवा मुख्य पृष्ठ या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. वरती दिसेल मुख्य पृष्ठ या बटनावर क्लिक करून घ्या. तर याच्यामध्ये तुम्हाला दिसेल आपलं ॲप्लिकेशन प्रिंट. या ठिकाणी याची पण प्रिंट तुमच्याजवळ असली पाहिजे. कारण पोलीस व्हेरिफिकेशनला जाताना किंवा एक्झामला किंवा ग्राउंडला जाताना याची प्रिंट नेणे आवश्यक असते. तर याची प्रिंट तुम्ही काढून तुमच्याजवळ ठेवू शकता. तर या पद्धतीने हा पोलीस भरतीचा फॉर्म या ठिकाणी भरून सबमिट झालेला आहे. या पद्धतीने हा फॉर्म भरायचा आहे. फॉर्ममध्ये आता जर तुम्हाला हा फॉर्म भरलेला जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि जे भरतीची कोणी प्रॅक्टिस करत असेल तुमचा मित्रमैत्रिणी त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा. किंतु त्यांना हा व्हिडिओ पाहून ते फॉर्म भरू शकतील आणि त्यांचे सायबर कॅफेमध्ये जायचे पैसे वाचतील. या पद्धतीने हा फॉर्म भरायचा आहे. जर या फॉर्ममध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटत असेल, काय अडचण येत असेल तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आम्ही 100% त्याचा रिप्लाय करू. या पद्धतीने हा फॉर्म झालेला आहे. या ठिकाणी पाहू शकता प्रिंट ॲप्लिकेशन, प्रिंट रिसिप्ट याच्या दोन्हीच्या तुम्ही प्रिंटआउट काढून किंवा प्रिंटआउट काढून तुम्ही तुमच्यासोबत ठेवू शकता. या पद्धतीने हा फॉर्म झालेला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.
धन्यवाद.